तुमचं एक अधिवेशन झालं होतं मायनॉरिटीचं, तर तिथे तुम्ही सांगितलं होतं की आम्ही रिलिजियस अँड एज्युकेशन. नंतर तुम्हाला एका तासात तो विड्रॉ करायला लागला. एकच फक्त आहे, जे काँग्रेस एनसीपीचं सरकार असताना 5% मुस्लिमांना रिझर्वेशन दिलं होतं. एज्युकेशन रिझर्वेशन हॅज बीन अपील्ड बाय द बॉम्बे हायकोर्ट, पण ते काही इम्प्लिमेंट झालं नाही. तुमची पक्षाची भूमिका असेंब्लीच्या सेशनच्या आधी ही इम्प्लिमेंटेशन करायची आहे की नाही? विभागाची पक्षाच्या आमदारांची एक बैठक अधिवेशनाच्या पूर्वी त्या ठिकाणी घेतली जाईल आणि ज्या ज्या निवडणुकीच्या मिळालं याचा विचार करून त्या संदर्भामध्ये नक्कीच त्या ठिकाणी बोलू. हे आम्ही या ठिकाणी बोलतो. परंतु महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे शिवसेना, त्यांची भूमिका काय एकदा जरा समजून घ्या. बीजेपीची सुद्धा नाही, मी महाविकास आघाडीमध्ये मी सांगेन ना, मी काय त्याच्याबद्दल काय हात राखून थोडी बोलणार आहे. मी जे आपल्याला जसं तुम्ही मला विचारलं तसं एकदा तिथेही समजू दे ना, कारण तिथे मोठ्या प्रमाणावरती मतदान खूप झालेलं असं ते काय दावा काय, आणि ते सत्य आहे. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामधले जर का आपण पाहिलं, एक 5 मतदारसंघामध्ये महायुतीला लीड आहे आणि एखाद्या मतदारसंघातलं इतकं मताधिक्य मिळालं आहे की त्या 5 विधानसभा मतदारसंघातलं मताधिक्य बाजूला सारून महाविकास आघाडीला यश आले. त्यामुळे ते निर्विवाद स्पष्ट आहे. आणि त्याच्यात मी माझ्या लोकसभा मतदारसंघात मी सुद्धा ते अनुभवलेलं आहे. माझ्या शिवधन विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मी अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये पक्ष म्हणून आम्ही एकत्रितपणाने बसू आणि एक ठामपणाची भूमिका नक्की त्या ठिकाणी. अल्पसंख्याक समाज दूर का केला याचं तुम्ही काही आकलन केलं? कारण तुमच्याच मित्रपक्षाकडनं त्या समाजाविरोधात प्रचार करतो. नाही, आम्ही सर्वच गोष्टीचं अवलोकन करतो आहोत. म्हणूनच कालची जी बैठक लगेच घेतली, कारण निकाल लागला 4 तारखेला, नंतर माझे 4-5 दिवस दिल्लीमध्ये गेले. पण मी मोकळा झाल्यावर काल पहिली बैठक घेतली आमच्या अल्पसंख्याक विभागाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख नेत्यांची. 20-25 प्रमुख नेते होते. जवळपास 2.5-3 तास मी चर्चा केली. कारण मलाही या संदर्भातला खूप अनुभव आहे. कारण माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. शिवधन विधानसभा मतदारसंघामध्ये लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांना जेवढं त्याच्यातलं माहिती आहे तेवढी मलाही होती. पण आम्ही काल एक खूप याच्यावरती चर्चा केली. पुन्हा एकदा एक 7-8 दिवस ते सगळीकडे फिरतील आणि मग पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार गटामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून शीतयुद्ध चालू आहे. कारण रोहित पवारांनी पक्षाचा एक महत्वाचा कार्यक्रम असताना अशी टीका टिप्पणी करणं कुठेतरी योग्य आहे? हे शीतयुद्ध नाही, हे युद्ध आहे. शीतयुद्ध याला म्हणत नाही. पक्षाच्या व्यासपीठावरती जाहीरपणाने ज्यावेळेला भूमिका मांडली जाते आणि त्याला दीर्घकाळ पक्षाचं नेतृत्व केलेल्या जयंतरावांसारख्या एका वरिष्ठ राज्यातील नेत्याला उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे ते शीतयुद्ध काय म्हणतात, हे तर काय सरळ बॉल आहे. पण मला त्याच्याबद्दल काय, कारण तो त्यांच्या पक्षांतर्गत भाग आहे. मला त्या संदर्भात काय टीका टिप्पणी करायची नाही. मला एकच पॉईंट आउट करायचं आहे की त्याने आपलं घर बघावं, त्याने म्हणजे जे टीका टिप्पणी करतात ते त्यांनी, आणि मग आमच्याकडे बोट टाकावं, एवढंच आहे. 4 जागांसाठी निवडणूक सुरू आहे. महाविकास आघाडीने एकत्रितपणे उमेदवार दिलेला आहे, मात्र महायुतीमध्ये आमने सामने उमेदवार पाहणार नाही. आम्ही दिल्लीमध्ये ज्यावेळेला बसलो होतो त्यावेळेला या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी केलेली आहे. एक स्ट्रॅटेजी सुद्धा आम्ही नक्की केलेली आहे. मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, मी स्वतः त्या ठिकाणी होतो. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या निवडणुकी लढतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा उमेदवार याच वादांमुळे लेट जाहीर केले. परिषदेला सुद्धा उशिरा उमेदवार, जवळजवळ शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर केले. ही स्ट्रॅटेजी अडचणीची ठरते का हिंगवे ठरवण्याची? लोकसभेचे अनुभव लक्षात घेऊन आताची स्ट्रॅटेजी जिंकण्यासाठी केलेली आहे. मी सांगेन ना आपल्याला, सगळेजण ठिकाणी लढतो असं नाही. तुम्ही अर्ज मागवून घेतल्याच्या नंतर तुम्ही समजून घ्या, ही प्रेफरन्शियल वोटिंगची निवडणूक आहे. त्यामुळे जरा आम्हाला निकाल तर लागे पण वाट पहा. आम्ही अजिबातच काय ब्लँक आहोत असं मानू नका. मी एक मिनिट पण, आम्ही अजिबात ब्लँक आहोत का? माझी 40 वर्ष सर्वांची निवडणूक झाली, मुख्यमंत्र्यांची झाली, उपमुख्यमंत्र्यांची निवडणूक झाली. वी आर स्ट्रॅटेजिक पीपल पॉलिटिकली. वी आर मॅच्युअर. वी नो व्हॉट टू डू. वाय यू वरी? नाही ना, कुठे 4 जागा
आपण यादी बघा आणि मग बोला ना. आता काय सवाल है कि बारामती से जुड़ा हुआ सवाल है. आप कह रहे हैं कि हम स्ट्रेटेजी प्लान करते हैं, स्ट्रेटेजी प्लान करने की जरूरत होती है. अभी से हम देख रहे हैं कि बारामती में भूपेंद्र पवार को प्लान करने के लिए उन्हें उम्मीदवारी दी जाए. इसके लिए वहाँ का जो कार्यकर्ता है तो अभी से नारे लगा रहे हैं कि उनको उम्मीदवारी दी जाए, अजित पवार के खिलाफ दी जाए. कितनी भी स्क्रिप्ट अजीत पवार के खिलाफ होने दो. वहाँ अजीत पवार बारामती कॉन्स्टिट्यूंसी, विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी 1 लाख के आगे वोटों से जीत कर आएंगे. वो किसी ने भी कोई भी स्ट्रेटेजी करे. लोग बोल रहे थे पार्लियामेंट के चुनाव के लिए, क्या बोल रहे थे हमें मालूम था. अभी वही दोबारा आपको समझ में आ जाएगा. हे सुनेत्रा पवारांबद्दल कॉन्फिडन्स. एक असं आहे, निवडणुकीमध्ये कॉन्फिडंट हा असतोच. तुम्ही पण गेले अनेक वर्ष संजय जोग पत्रकारिता क्षेत्रात आहात. आपण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वांनीच वेगवेगळी गणितं मांडली होती, पण कोणालाच यावेळेला निकाल लागताना का होईल